नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या विशेष पथकाने वाळू तस्करांवर धडक कारवाई केली। या दोन वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी 1,13,45,000 रुपयांचा माल जप्त केला असून 8 जणांवर गुन्हा नोंदवला आहे। रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत चारगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ 2 टिप्पर थांबवून घेतलेल्या झडतीत एकूण 20 ब्रास सॅन्डर व टिप्पर असा एकूण 71 लाखांचा माल जप्त करण्यात आला असून यामध्ये टिप्पर मालक जितेंद्र लांजेवार, खुशाल थोटे, चालक देवराज, राजेश बघेल आणि किलनर सावंत या आरोपींवर रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच सोबत कन्हान पोलीस ठाण्याअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर असलेल्या टोल प्लाझाजवळ टिप्पर थांबवून केलेल्या कारवाईत 10 ब्राससह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 42,45,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी टिप्पर मालक मारुती मरस कोल्हे, मालक मुरलीधर कडू, मयूर पुराम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कन्हान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। वाळू तस्करांना लगाम लावण्याकरिता पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून काल झालेल्या कारवाईमुळे महसूल विभाग वाळू तस्करांवर कारवाई का करीत नाही याबाबत विविध चर्चा परिसरात होत आहेत। NCN न्यूज मराठी करिता राकेश मार्जिवे, नागपूर।